नमस्कार, आई स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे काळं मटण। त्याच्यामध्ये आपण सुक्क मटण, ग्रेव्ही असे दोन प्रकार बघणार आहोत आणि तुम्ही या मटणाला रिप्लेस करू शकता विथ चिकन। सो तुम्ही ही रेसिपी चिकन सोबत सुद्धा ट्राय करू शकता। फक्त जे आपण मटणला मॅरिनेट करून कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत ती प्रोसेस अवॉइड करायची आहे, कारण चिकनला शिजायला वेळ नाही लागत। सो दॅट तुम्ही डायरेक्टली पुढची प्रोसिजर कंटिन्यू करू शकता। सगळ्यात आधी मॅरिनेशनसाठी मी इथे कोथिंबीर, लसूण, मिरची, अद्रक ह्याची पेस्ट करून घेते। आता इथे मी घेतले अर्धा किलो मटण। त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट, हळद, मीठ आणि लिंबू घालायचंय आणि हे मटण मॅरिनेट करायचंय फॉर 15 to 20 मिनिट्स। आता आपल्याला मटण कुकरमध्ये शिजवून घ्यायचंय। त्यासाठी मी 1 चमचा तेल, तमालपत्र, दालचिनी आणि 1 उभा चिरलेला कांदा घालते। याला व्यवस्थित परतून घ्यायचंय कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। त्यानंतर त्यात ॲड करायचंय मॅरिनेट केलेलं मटण। आता यात पाणी ॲड करायचंय आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊन आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय। आता मटण पूर्ण शिजलंय, ते आपल्याला स्टॉक पासून वेगळं करायचंय। पण हा जो स्टॉक आहे तो आपल्याला फेकायचा नाहीये, कारण हाच आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत। आता ज्यामुळे काळं मटण बोललं जातं रेसिपीला त्या पार्टकडे वळूया। तर आपण इथे वाटण तयार करतोय। तर ह्यासाठी मी खोबरं, कांदा आणि मिरच्या घेतल्यात। यांना आपल्याला भाजून घ्यायचंय। कांदा तुम्ही कापू नका किंवा त्याची साल सुद्धा काढू नका, फक्त त्याला फोडा आणि डायरेक्टली तो भाजा। आता खोबऱ्याचे छोटे छोटे काप करते मी आणि आपण जे काही भाजले ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। आणि हे झालं आपलं काळं वाटण। याला तुम्ही स्टोर सुद्धा करू शकता एका एअरटाईट कंटेनरमध्ये। आता वळूया ग्रेव्हीकडे। सो एका भांड्यामध्ये मी तेल तापत ठेवले, त्याच्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी ॲड करते। त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते। आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचंय। आता यात ॲड करूया आपण केलेलं काळं वाटण आणि हे वाटण व्यवस्थितपणे परतून घ्या, जेणेकरून त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो सगळा निघून जाईल। सो आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचंय। त्यानंतर ह्यात स्पायसेस ॲड करूया। सो मी इथे टाकते हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि ह्या सगळ्याला व्यवस्थित परतून घेऊया। मसाले लागायला नको म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते। आता शिजवून घेतलेलं मटण ॲड करूया। त्याला थोडंसं परतल्यावर जो स्टॉक होता आपला राहिलेला तो सुद्धा ॲड करूया। आता टाकूया चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी। आता याला व्यवस्थित एक उकाळी येऊ द्या। आता आपलं काळं मटण ग्रेव्ही रेडी आहे। याला गार्निश करूया कोथिंबीरने। आता बघूया सुक्क काळं मटण कसं करायचं। ॲक्च्युली ही रेसिपी सिमिलर आहे, जसं आपण ग्रेव्ही केली तसंच आपल्याला रेसिपी फॉलो करायची। आता ग्रेव्ही करताना आपण या स्टेजला मटण सोबत स्टॉक सुद्धा ॲड केलेलं, पण हे आपण सुक्क करतोय। सो त्यासाठी मी एकदम थोडंसं पाणी शिजवण्यासाठी ॲड करते। दॅट्स इट। आणि आपलं सुक्क काळं मटण रेडी आहे। आता या काळ्या मटणाला गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करा। थोडासा कांदा आणि लिंबू ठेवून आणि एन्जॉय करा। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत खात राहा।